सैफ अली खान प्रकरणामध्ये पोलीस यंत्रणा पूर्ण मुंबईची कार्यरत झालेली आहे. आरोपीच्या मागे लागलेले आहेत. एक होता की दोन होते हे याचा सर्व तपास चालू आहे. मला वाटतं एकाला पकडल्याची बातमी काही मी ऐकलेली आहे. परंतु विरोधकाला काही काम नसल्यामुळं प्रत्येक गोष्टीला जातीय रंग देणं, जातीवर घेऊन जाणं हे त्यांचा मूळ अजेंडा ठरलेला आहे. दरवेळेला सांगायचं सैफ अली खान आहे ना, मग त्यांच्या जीवाला धोका आहे. मग तो शाहरुख खान आहे ना, त्याला धोका आहे. अरे कधी तुम्ही तरी जातीच्या पलीकडे जाऊन बोला ना. जो चोर होता त्या चोराने त्या पळून जाण्याच्या याच्यामध्ये सैफ अली खानवर वार केलेला आहे. एवढं तपासामध्ये निष्पन्न झालंय. आता त्याची जात कोणती आहे याला अटक केल्याच्या पहिलेच यांचं सुरू होतोय की तो असा होता तो तसा होता. मला वाटतं या विरोधकाला जातीय रंग देण्यामध्ये जास्त इंटरेस्ट दिसतोय. समाज एकत्रित राहू नये हा विरोधकाचा प्रयत्न आहे. परंतु लोकांच्या लक्षात आलंय की जातीचं पातीचं राजकारण करणारे हे जे काही विरोधक आहेत यांना आता लोक थारा देत नाहीत. तुम्हाला वाटतं माझ्या जातीचं राजकारण करणाऱ्यांना नोटीस दिल्या पाहिजे? 100% दिल्या पाहिजे. घटनेने तुम्हाला अधिकार दिला तर काही बोंबलणार का तुम्ही? समाजामध्ये तेढ निर्माण करू नये किंवा होता कामा नये हे सुद्धा कायद्यात लिहिलेलं आहे. आणि असं जर कोणी करत असेल तर त्यांना कायदेशीर नोटिसा सरकारने बजावल्या पाहिजेत, त्या पोलीस स्टेशनने बजावल्या पाहिजेत आणि भविष्यामध्ये ती कठोर कारवाई यांच्यावर सुद्धा झाली पाहिजे. तुम्हाला समाजाचा संरक्षण करता जर स्वतःला समजत असाल, समाजसेवक जर समजत असाल तर असे बेछूट हे तुम्हाला एक्झाम्पल देऊन किंवा असं वक्तव्य करून समाजामध्ये तेढ निर्माण होते याचं भान या लोकांनी राखलं पाहिजे.